पत्रकारांना मारहाण प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था अधिनियम 2017 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी प्रशांत सोनवणे, शिवराज आहेर, ऋषिकेश गांगुर्डे यांच्यावरती गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। तीनही आरोपी सध्या त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या अटकेत आहेत। विकास काजळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विकास, काय अधिकची माहिती? नक्कीच जर बघितलं तर जे काही वरिष्ठ पत्रकार आहेत चंद ताजने हे त्र्यंबकेश्वरचे कुंभमेळा बैठकीचं जे काही बैठक होती त्यांच्यावर हल्ला झाला त्या हल्ल्यासंदर्भामध्ये त्र्यंबकेश्वर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि प्रशांत राजू सोनवणे, शिवराज धनराज आहे आणि ऋषिकेश गांगुर्डे या तिघांवरती त्र्यंबकेश्वर पोलीस स्थानकामध्ये दिवे मारण्याच्या हेतूने मारहाण आणि छत्रीच्या दांड्याने मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे इथले त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि संपूर्ण घटनेची जी आहे त्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि पुन्हा असे कोणतेही प्रकार त्र्यंबक नगरीमध्ये नाही तर नाशिक जिल्ह्यामध्ये वरती होणारे हल्ले होऊ नये याप्रमाणे आता कोणत्या प्रकारचे पावलं उचलले जातात प्रशासनाकडे महाराष्ट्र राज्य सरकारकडून हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।